नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण. हा आपल्या घरासाठी किंवा सर्वांसाठी खूप खास आहे आणि महत्त्वाचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसांची आहे, दिवाळीचा पहिला दिवस कधी आहे, दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी होतोय, त्याचबरोबर वसुबारस कधी आहे, लक्ष्मीपूजन कधी आहे, या सगळ्यांचे शुभमुहूर्त, धनतेरस, पाडवा, भाऊबीज ह्या सगळ्यांचे शुभमुहूर्त मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेले आहेत. तर अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. यावर्षी म्हणजे 2025मध्ये दिवाळीचा सण ऑक्टोबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल. 6 दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजेने होते. यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे. तारीख आहे 17 ऑक्टोबर 2025, वार आहे शुक्रवार. तर भाऊबीज आहे 23 ऑक्टोबर 2025 रोजी, गुरुवारच्या दिवशी. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो. यावर्षी 21 ऑक्टोबर 2025 रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे. तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते. म्हणजे या दिवशीच दिवाळीला पहिला दिवा असतो आणि या दिवसापासूनच घरांच्या बाहेर वरती आकाशकंदील लावला जातो. बाहेर आपण पणत्या लावतो. तर दरवर्षी वसुबारस ही शुक्रवारी 17 ऑक्टोबर 2025 रोजी आहे. या दिवशी गायीची तिसऱ्या वासरासह पूजा केली जाते किंवा त्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशालेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाय वासराची पूजा करावी. नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती नसते गाय वासराची तर त्याला देखील पूजा करू शकता. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायीला मातेला खूप दर्जा देण्यात आलेला आहे. त्यामुळे आपण गायीला गोमाता असे म्हणतो. आपल्या मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं, घरात भरपूर सुख समृद्धी संपत्ती यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे. या दिवशी खरं तर जिवंत गाई वासराची पूजा करणं खरोखर खूप पुण्याचं काम आहे. पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाई वासरू तर तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण त्यांची पूजा करू शकता. तर ही वसुबारसची पूजा साधारण संध्याकाळी करतात. म्हणजे दिवे लागणीच्या वेळेत तुम्ही सायंकाळी 5:30 ते 6:30 या वेळेमध्ये तुम्ही ही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त 7 वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता. हे लक्षात ठेवा. तसेच आपल्याला 17 ऑक्टोबर 2025ला शुक्रवारच्या दिवशी रमा एकादशीचं सुद्धा व्रत करायचं आहे. वसुबारस झाली की त्यांच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी 18 ऑक्टोबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे. धनतेरसच्या दिवशी म्हणजे अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील 13वी तिथी. या दिवशी 13 या संख्येला अतिशय महत्त्व असतं. आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण 13 देवांनी ओवाळायचं. तेव्हा 13 दिव्यांनी ओवाळायचं असतं. या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते. त्याचबरोबर या दिवशी सोने, चांदी, भांडी यासारख्या नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो. धनत्रयोदशीच्या दिवशी आपण मौल्यवान धातूंची खरेदी केली तर वर्षभर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते. या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात. आपण सर्वांनी या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी. कारण धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे. आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो. धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात, हळद, कुंड, लवंग, तुळस, दालचिनी जसे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते. तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशांची पूजा केली जाते आणि नैवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो. बघा, धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजे पैशांची पूजा, धान्याची पूजा केली जाते. तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ कालच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल. तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या या दिवशी तुम्ही सकाळी 8 वाजल्यापासून ते सायंकाळी 9 वाजेपर्यंत
वाजेपर्यंत शुभ आणि दुपारी 1 वाजेपासून तर 50 मिनिटापासून ते सायंकाळी 4:45 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहेत. त्यानंतर सकाळी 6:15 ते रात्री 7:45 वाजेपर्यंत लाभ आहे. रात्री 9:15 ते उत्तर रात्री 12:30 वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभ काळामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूंची खरेदी करू शकता किंवा इतर कोणत्याही धातूंची केली तरी तुम्ही मुहूर्तावरती करू शकता. आणि या धनत्रयोदशी दिवशी सायंकाळी 7:16 ते 8:20 कधीही आपण पूजा करू शकतो. आणि हो, या दिवशी ना यमदीपान देखील केले जाते. संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा सण यमदीपदान म्हणून ओळखला जातो. या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो. अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याला अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणाच्याही अकाली मृत्यू अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यासाठी यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि एक मंत्र पण म्हणायचा असतो. तर या डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. याचाच नाही तर दिवाळीच्या सगळ्या पूजेचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल. तर शनिवारी 18 ऑक्टोबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये दीपदान म्हणून होऊन जातं. बोलला की सोमवारी 20 ऑक्टोबरला नरक चतुर्दशी. या दिवशी अभंग स्नान केले जाते आणि या दिवशी अभंग स्नानाला खरंच खूप महत्त्व आहे. अभंग स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उटणे लावून शरीर आणि मनाची शुद्धी केली जाते. या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभंग स्नान करावे. या दिवसाला ना पहिली अंघोळ असं म्हणतात बरं का. परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभंग स्नान करण्याची प्रथा आहे. नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात. पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता. तर ते अभंग स्नान तुम्ही पहाटे 5:13 ते सकाळी 6:25 अभंग स्नानासाठी शुभ मुहूर्त आहे. त्याच्यानंतर मंगळवारी 21 ऑक्टोबरला आहे लक्ष्मीपूजन. अश्विन अमावस्येच्या दिवशी म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो. त्यामुळे दिवशी सर्वजण अगदी गरिबांपासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात. या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतो. दारामध्ये रांगोळी, दिवे तसेच आकाशकंदील लावून लक्ष्मी मातेचं स्वागत केलं जातं. कारण आपल्याकडे जे काही आहे ते सोने, पैसा, समृद्धी हे सर्व काही लक्ष्मी असतं. आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडणार नाही. पण या दिवशी आपल्या लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे. पण यावर्षी अमावस्या ही सोमवारी 20 ऑक्टोबरला दुपारी 3:44 लागणार आहे. ते 21 ऑक्टोबरला सायंकाळी 5:54 असणार आहे आणि दरवर्षी आपण अमावस्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो. त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला 20 ऑक्टोबरला करायचं आहे की 21 ऑक्टोबरला. पण 20 ऑक्टोबरला प्रदोष काळामध्ये अमावस्याची व्याप्ती अधिक असून 21 ऑक्टोबरला प्रदोष काळात अमावस्येची व्याप्ती अल्पकाल आहेत. या दोन्ही दिवशी प्रदोष काळ अमावस्येची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसरे दिवशी म्हणजे अमावस्येला 21 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन करावे. मंगळवारी दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6:10 ते रात्री 8:40 या प्रदोष काळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता. आणि तुम्हाला या दिवशी जर वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री 7:43 ते रात्री 9:16 लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता. त्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी ऑक्टोबरला दीपावली पाडवा आहे, ज्याला बलिप्रतिपदा असं म्हणतात. हा दिवस ना पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे. या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते. या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूंची खरेदी नवीन
कारण हा 3.5 मुहूर्तापैकी सुद्धा एक मुहूर्त मानला जातो. त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर अतिशय शुभ ठरते. तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूंची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूंची पण खरेदी करू शकता. खरेदीसाठी किंवा आपल्या कोणत्याही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तर हा दिवस ना अतिशय शुभ मानला असतो. या दिवशी पाडव्याच्या दिवशी बुधवार 22 ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी 9:30 वाजेपर्यंत लाभ आणि अमृत सकाळी 10:56 ते दुपारी 12:23 पर्यंत शुभ, तसेच सायंकाळी 4:42 ते 6:09 पर्यंत लाभ आणि रात्री 7:42 ते 10:49 पर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही काहीही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टींची खरेदी करू शकता. त्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी 23 ऑक्टोबरला आहे. भाऊबीज हा दिवस ना सर्वांना प्रिय आहे. बहिणी या दिवशी आपल्या भावाचं औक्षण करते, त्याला ओवाळायचे आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाळणी देतो. तर या दिवशी म्हणजेच गुरुवारी 23 सप्टेंबरला भाऊबीजेला दुपारी 1:13 पासून ते दुपारी 3:28 पर्यंत औक्षणासाठी शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये बहिणी आपल्या भावाचं औक्षण करते. तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो. अशा प्रकारे यावर्षी दिवाळी ही 6 दिवसांची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला खूप महत्त्व आहे. कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशी विवाहाला फार महत्त्व आहे. तर बघा, 2 तारखेला तुळशी विवाह आहे. ज्यांना 2 तारखेला जमणार नाही त्यांनी 5 तारखेपर्यंत कधीही तुळशी विवाह करू शकतात. त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचे लग्न लावू शकतो. त्या दिवशी सायंकाळी रोजच मुहूर्तावर तुळशीला विवाह केला जातो आणि एकदा का तुळशी विवाह संपन्न झाला की इतर विवाहांच्या मुहूर्तांचे तिथे निघायला सुरुवात होते. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक दिवसांची माहिती आणि मुहूर्त पाहिला की प्रत्येक दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजन करायचे आहे. तर या सगळ्यांनी दिवसाचे शुभ मुहूर्त मी दिलेले आहे. त्यामुळे तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा. तसाच वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा. असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तसेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आजचा एक चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.